तुम्ही रंग पाहू शकता, रोगन, तेल आणि त्याचबरोबर जो चिकन मसाला आहे, जी ग्रेव्ही आहे ती सुद्धा पाहू शकता. खूप सुंदर अशी शिजली आहे. चिकनचे पीसेस आहेत ना ते सुद्धा मस्त असे शिजले गेले आहे. आजची आपली डिश रेसिपी रेडी आहे. इथे मिरची आहे, मिरचीसुद्धा मस्त अशी शिजली गेली आहे. संपूर्ण इन्ग्रेडियंट आहेत ना व्यवस्थित असे शिजवले आहेत. आपले जे संपूर्ण इन्ग्रेडियंट आहेत ना, जसं की कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट, फक्त लसूण, कढीपत्ता, हे संपूर्ण आहेत ना व्यवस्थित असे तेलात भाजले गेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग सुद्धा चेंज झाला आहे. याच्यात अजून आपण कोणतेही मसाले घातले नाहीत. तर सर्वप्रथम फेटलेली दही आहे, ही दही घालूया. 1 वाटी घेतली आहे, 100 ग्राम दही असेल. त्याचबरोबर मित्रांनो इथे अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट आहे तिखटपणासाठी, ही घालूया 2 चम्मच. आणि ही उरलेली आपण ज्यावेळेस चिकन मसाला बनवणार ना त्याच्यात घालूया. आता 1 चम्मच आहे ना याच्यात हळद घालूया आणि 1 चम्मच आपला गरम मसाला घालूया. जो आपण चिकन मसाला बनवला आहे तो रेडी झाला आहे, सर्व केला आहे. तुम्ही इथे पाहू शकता रोगन सर्वात अगोदर म्हणजे तेल, छान अशी तरी आली आहे. त्याचबरोबर जो मसाला आहे ना इथे पाहून घ्या, कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट घालून जो मसाला बनवला होता तो सुद्धा व्यवस्थित असा शिजवला आहे. पीसेस पाहू शकता व्यवस्थित असा चिकन सुद्धा शिजला आहे. फ्रेश आहे, एकदम मस्त असा शिजला गेला आहे. तर चला थोडा चिकन, त्याचबरोबर थोडीशी ग्रेव्ही, खूप छान व्यवस्थित चिकन सुद्धा शिजला गेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी निलेश भाणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीमध्ये. तर मित्रांनो भरपूर दिवस झाले चिकनचा असा व्हिडिओ आला नव्हता. तर आज तुमच्यासाठी आहे ना चिकन मसाला बनवून दाखवणार आहे, तो सुद्धा एक वेगळ्या आणि युनिक पद्धतीतला. तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा, कशा प्रकारे चिकनला मॅरिनेशन केलं आहे, कोणते कोणते साहित्य घातले आहेत. आणि हा चिकन मसाला बनवण्यासाठी ना एक आपण गरम मसाला बनवला आहे, हे सुद्धा पाहून घ्या कोणते कोणते इन्ग्रेडियंट घातले आहेत. आणि तो गरम मसाला आहे ना मटण, अंडी, मच्छीमध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर सर्वप्रथम मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल आणि अजून जर माझं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नोटिफिकेशन ऑन होईल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला मित्रांनो रेसिपीला सुरुवात करूया. कशा प्रकारे चिकन मसाला हा बनवला आहे आणि कोणते कोणते साहित्य घेतले आहेत हे संपूर्ण जाणून घ्या. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत शेअर करा आणि छान छान अशा कमेंट द्या. तर चला साहित्य वगैरे जाणून घेऊया आणि झटपट ही रेसिपी बनवूया. तर सर्वप्रथम चिकनला आहे ना मॅरिनेशन करून घेऊया, कारण चिकन छान असं मॅरिनेशन होईल, मुरेल. एक अर्धा तास 1 तास तुमच्याकडे वेळ असेल ना तर अवश्य ठेवा आणि मॅरिनेशन झाल्यानंतर पुन्हा जी प्रोसेस करायची ती करा. तर सर्वात अगोदर आजचा जो आपण चिकन मसाला बनवतोय त्यासाठी मुख्य इन्ग्रेडियंट आहेत ते आहेत चिकन. इथे पाहू शकता 1 किलो 100 ते 125 ग्राम चिकन आहे, म्हणजे 1.25 किलो पकडू शकता. पीसेस पाहून घ्या तुम्ही, मोठे मोठे पीसेस ठेवले आहेत, बॉन विथ बॉन आहेत, दोन्ही प्रकारचे घेतले आहेत, स्वच्छ धुवून घेतलं आहे. सर्वात अगोदर चिकनला मॅरिनेशन करूया. तर सर्वप्रथम फेटलेली दही आहे, ही दही घालूया. 1 वाटी घेतली आहे, 100 ग्राम दही असेल. त्याचबरोबर मित्रांनो इथे अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट आहे तिखटपणासाठी, ही घालूया 2 चम्मच. आणि ही उरलेली आपण ज्यावेळेस चिकन मसाला बनवणार ना त्याच्यात घालूया. आता अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट घातली आहे, दही घातली आहे. आता 1 चम्मच आहे ना याच्यात हळद घालूया आणि 1 चम्मच आपला गरम मसाला घालूया. आता फक्त आहे ना आपण मॅरिनेशन करणार आहोत आणि त्याचबरोबर एक मसाला सुद्धा बनवून दाखवणार आहे, मी इंट्रोमध्ये सांगितलं होतं. त्याचबरोबर 1 चम्मच घालूया मीठ, फक्त मॅरिनेशनसाठी. मॅरिनेशनची प्रोसेस ही समजून घ्या, तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे बनवा, खूप छान टेस्टी असा हा चिकन लागतो. त्याचबरोबर थोडासा घालूया तेल,
आता आपण तेल, मीठ, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, हळद आणि गरम मसाला आणि दही घातली आहे. आता व्यवस्थित हा जो चिकन आहे ना याला मॅरिनेशन करून घेऊया आणि एक अर्धा ते 1 तास आहे ना ठेवूया. आता कसं आहे, बाकीची कृती करेपर्यंत जसं की कांदा कट करायचा आहे, आज मी साहित्य दाखवलं नाही आहे. डायरेक्टली ज्यावेळेस रेसिपी करू ना त्यावेळेस सर्व समजून सांगेन, त्यासाठी मी साहित्य वगैरे दाखवलं नाही आहे. मेन प्रोसेस आहे तीच दाखवतोय. तर ह्या प्रकारे ना व्यवस्थित असं मॅरिनेशन करून घ्या आणि एक अर्धा ते 1 तास आहे ना ह्या चिकनला छान अशी रेस्ट द्या. लाल मसाला वगैरे घातला नाही आहे, गरम मसाला आणि हळदीतच आपण मॅरिनेशन करून ठेवला आहे. कारण जो आपण मसाला बनवणार आहोत ना गरम मसाल्यांपासून, तो आपण याच्यात घालणार आहोत आणि आजची ही डिश बनवणार आहोत. आता दही मी कमी घातली आहे कारण याच्यात मी टोमॅटो सुद्धा वापरणार आहे, ते मी पुढे तुम्हाला दाखवेन. तर पाहू शकता चिकनचा रंग खूप छान असा आला आहे. याला अर्धा ते 1 तास ठेवूया, तोपर्यंत पुढची प्रोसेस करूया. चिकनचे मॅरिनेशन तर तुम्ही पाहिले असाल, मॅरिनेशनसाठी कोणते कोणते इन्ग्रेडियंट घेतले आहेत ते. साधा सिंपल हळद, गरम मसाला, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, दही आणि तेल घातलं आहे, बाकी काहीच घातलं नाही. छान असं त्याला मॅरिनेशनसाठी ठेवलं आहे. त्याचबरोबर इथे पाहू शकता एक मीडियम साईजचे 5 कांदे घेतले आहेत आणि 3 टोमॅटो घेतले आहेत. आता कांदा आणि टोमॅटो याला सुद्धा बारीक कट करून घेतो. कांदा टोमॅटो कट झाल्यानंतर पुढे जो आपल्याला मसाला बनवायचा आहे, छान असा गरम मसाला, त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहेत आणि तो कशा प्रकारे बनवला आहे हे सुद्धा जाणून घ्या, पाहून घ्या. तर सर्वप्रथम कांदा आणि टोमॅटो याला बारीक कट करून घेतो. तर मित्रांनो, आपला कांदा आणि टोमॅटो आहे ना हा सुद्धा बारीक चिरून घेतला आहे. तुम्ही इथे पाहू शकता जे 5 कांदे होते ना त्यांना मस्त असं बारीक चिरून घेतलं आहे. आता खूप छान असा शिजेल चिकन सोबत. आणि त्याचबरोबर 3 टोमॅटो घेतले होते छोट्या साईजचे, ते सुद्धा कापून कट करून घेतले आहे. आता तुम्हाला जर दही घालायची नसेल ना तर तुम्ही टमाट्याचं प्रमाण वाढवू शकता. तर मी आहे ना मित्रांनो, हा चिकन मसाला आहे ना तो कांदा आणि टोमॅटोच्या ग्रेव्हीवर बनवणार आहे. याच्यात आहे ना मी खोबऱ्याचं वाटण वगैरे घालणार नाही आहोत. भरपूर जणांना खोबऱ्याचं वाटण आवडतो, पण ॲसिडिटी, जळजळ, मळमळ, पित्ताचं प्रॉब्लेम, अपचन यासाठी आहे ना मी खोबरा वापरत नाही. तुम्ही भरपूर साऱ्या अशा रेसिपी बघितल्या असतील. जर क्वांटिटी जास्त असेल ना, 1.5, 2, 3 किलो असं मटण वगैरे, तेव्हा मी खोबऱ्याचं थोडंफार प्रमाण वापरतो. तुम्हाला जर हे आवडत नसेल तर तुम्ही सुखा खोबरा किंवा ओल्या खोबऱ्यावर सुद्धा बनवू शकता. त्याचं वाटण बनवून त्याच्यात ओलं खोबरं, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, कांदे भाजून वगैरे टाकू शकता. पण मी साधा सिंपल कांदा आणि टोमॅटोच्या ग्रेव्हीवर बनवणार आहे. आणि त्याच्यात आपला जो एक सिक्रेट मसाला बनवणार आहे, गरम मसाला, सिक्रेट वगैरे काही नाही, हा साधा सिंपल आहे, तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे यापुढे. तर चला, आपला कांदा टोमॅटो रेडी झाला आहे. आता गरम मसाला बनवूया. गरम मसाल्यात कोणते कोणते इन्ग्रेडियंट घेतलेत हे संपूर्ण जाणून घ्या. झटपट त्याची पावडर पेस्ट बनवूया. इथपर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, तुम्ही पाहिला असेल कशा प्रकारे काय काय केलं ते. सर्वात अगोदर चिकनला कशा प्रकारे मॅरिनेशन केलं, कोणते कोणते इन्ग्रेडियंट घातले आहेत, त्यानंतर कांदा टोमॅटोला कशा प्रकारे बारीक कट करून घेतला आहे. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, प्रोसेस तुम्हाला समजली असेल. तुम्हाला सुद्धा ह्याच प्रकारे कांद्याला कट वगैरे करायचे, चिकन मॅरिनेशन करायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा जो आपण या चिकन मसाल्यासाठी जो एक मसाला बनवणार आहे, त्या मसाल्यात कोणते कोणते इन्ग्रेडियंट पदार्थ घेतले आहेत हे संपूर्ण जाणून घ्या. तर मित्रांनो, पाहू शकता इथे साधा सिंपल बेसिकचे काय पदार्थ आहेत. हे त्रिफळ आहेत, हे बाजारात अवेलेबल आहे. त्याचबरोबर धणे आहेत, तुम्हाला मी याच्यातच काढतो आणि दाखवतो. तर मित्रांनो, येथे पाहू शकता दालचिनी आहे, मोठा लवंग आहे, स्टार फूल आहे, चक्री फूल, हिरवी इलायची आहे, छोटीवाली, मोठी इलायची आहे आणि धणे आहेत, शाही जिरा आहे, काळा मिरी आहे. हे 5 ते 6 इन्ग्रेडियंट आहेत. पण या मसाल्यात आहे ना, हा जो चिकन मसाला बनवतो तो खूप छान असा टेस्टी लागतो. मी आहे ना मित्रांनो, याच्या पुढे पुन्हा एकदा तुम्हाला मी गरम मसाल्याचा व्हिडिओ बनवून दाखवणार आहे. आगरी पद्धतीतला आमचा गरम मसाला, जे काय बोलतात ना बाजारात सिक्रेट मसाला, सिक्रेट मसाला, तर सिक्रेट वगैरे काही नाही. आमच्या आगरी पद्धतीत कशा प्रकारे गरम मसाला बनवला जातो हा व्हिडिओ पुन्हा बनवून दाखवेन. आणि मित्रांनो, ऑलरेडी आहे ना हा आगरी गरम मसाला याचा व्हिडिओ आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला नक्की भेटेल, तर अवश्य तो सुद्धा पहा, कशा प्रकारे आम्ही गरम मसाला बनवतो ते. तर चला, याला आहे ना मंद गॅसवर मस्त भाजतो. कधीही उपयोगी पडणारा हा गरम मसाला आहे, तर अवश्य तुम्ही सुद्धा आहे ना
घरी हा बनवून ठेवा, खास करून पावसात। आता पुढच्या किंवा याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मी गरम मसाला बनवून दाखवेन, कारण मला सुद्धा आता पावसाळ्यात आहे ना, जेव्हा आपण रश्शे वगैरे बनवतो, काढतो आळणी सूप चिकनचं मटनचं पाया, त्याच्यासाठी सुद्धा खूप हा उपयुक्त आहे। तर नक्कीच ही रेसिपी आपण एक 2-3 रेसिपी नंतर बनवूया। मसाला भाजून घेतो, याची सुद्धा एक पावडर बनवतो, तोपर्यंत अर्धा तासात आपला चिकन सुद्धा छान असा मॅरिनेशन होईल। आणि हे झाल्यानंतर मसाल्याची तयारी करूया, कशा प्रकारे हा चिकन मसाला बनवतोय, पुढे कोणते कोणते इन्ग्रेडियंट अजून घालतोय हे संपूर्ण पहा। आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, आणि आवडल्यास लाईक नक्की करा आणि कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया द्या। तर चला हे भाजून घेतो आणि भेटतो तुम्हाला एक 10 ते 15 मिनिटांनंतर। तर अशा प्रकारे आपले संपूर्ण इन्ग्रेडियंट जे होते ना ते रेडी झाले आहेत। सर्वप्रथम इथे पाहू शकता, जो आपण गरम मसाला बनवला आहे ना या चिकन मसाल्यात घालण्यासाठी, तो सुद्धा रेडी झाला आहे, वाटून घेतला आहे, पावडर बनवली आहे। आता सर्वात अगोदर इथे एक पातेलं घेतलं आहे, त्याच्यात तेल घातलं आपल्या गरजेनुसार। आता नॉनव्हेज म्हटलं की तेल थोडा जास्तच हवं आहे, तेलाने छान अशी टेस्ट येते, पण एकदम पण ओव्हर करू नका, जास्त घालू नका। तेलाला व्यवस्थित गरम करून घेऊया। इथे कढीपत्ता आहे, कढीपत्ता घालूया। कढीपत्त्याला छान असं तडकून देऊया 1-2 मिनटं। त्याचबरोबर इथे ठेचलेला लसूण घेतला आहे, हा घालूया आणि लसूण आणि कढीपत्ता व्यवस्थित असं भाजून घेऊया। आता हे लसूण आणि कढीपत्ता भाजल्यानंतर इथे पाहू शकता कांदा जो बारीक चिरला, एक 5 कांद्यांचा उपयोग केला आहे। हा कांदा आपल्याला शिजवायचा आहे, गोल्डन कलर येईपर्यंत मऊ मुलायम करून घ्यायचा आहे। कांदा भाजल्यानंतर मित्रांनो इथे टोमॅटो आहे, हा टोमॅटो सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे। तर चला हे संपूर्ण मी भाजून घेतो आणि हे भाजून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला मी भेटतो। तुम्ही सुद्धा आहे ना ह्या प्रकारे कृती करा, संपूर्ण स्टेप बाय स्टेप। आणि खरंच सांगतो, हा चिकन मसाला बनवा, खूप छान टेस्टी आहे। तुम्ही हा चटण्यासुद्धा खाऊ शकता किंवा स्नॅक्समध्ये असं टाईमपाससाठी सुद्धा खाऊ शकता, आणि भाकरी चपातीसोबत भातासोबत सुद्धा खाऊ शकता। तर अवश्य बनवा आणि आनंद घ्या। तर चला एकदा कढीपत्ता आणि लसूण आहे ना थोडं लाल करून घेतो, आणि हे झाल्यानंतर संपूर्ण जी कृती तुम्हाला समजावून सांगितली आहे, कांदा टोमॅटो वगैरे भाजून घेतो। आपला जो कांदा आहे ना तो व्यवस्थित असा रंग आला आहे, तुम्ही इथे पाहू शकता, रंग खूप सुंदर असा भाजला गेला आहे। आता या स्टेजवर आहे ना इथे पाहू शकता अद्रक लसूण मिरचीची पेस्ट ठेवली होती ना, ही पेस्ट घालूया। याच्याने ना छान असा तिखटपणा येईल, कारण याच्यात आपण लाल मिरची वगैरे पावडर घालणार नाही आहोत। आता ही पेस्ट आहे ना तिलासुद्धा व्यवस्थित 1-2 मिनटं भाजून घेऊया तेलात कांद्यासोबत। आणि हे झाल्यानंतर इथे हा टोमॅटो हा सुद्धा भाजतो, आणि हे संपूर्ण भाजून झाल्यानंतर पुढे चिकनला कशा प्रकारे फ्राय करायचे आणि कोणते कोणते इन्ग्रेडियंट घालायचे हे संपूर्ण तुमच्यापर्यंत शेअर करतो। तर कांद्याला आहे ना व्यवस्थित असं भाजून घ्या मंद आचीवर गॅसवर, खूप छान टेस्ट येते। आता सर्वात महत्त्वाचा हा जो आपण मसाला बनवतोय ना हाच आहे, आणि अर्धा तास झाला आहे आपला चिकनसुद्धा छान असा मॅरिनेशन झाला आहे। तर चला आता अद्रक लसूण मिरचीची पेस्टसुद्धा भाजली गेली आहे, या स्टेजवर हा टोमॅटो घालूया आणि हे संपूर्ण इन्ग्रेडियंट आहेत ना व्यवस्थित असं भाजून घेऊया। आपले जे संपूर्ण इन्ग्रेडियंट आहेत ना, जसं की कांदा टोमॅटो अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, फक्त लसूण कढीपत्ता, हे संपूर्ण आहेत ना व्यवस्थित असे तेलात भाजले गेले आहेत। इथे तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंगसुद्धा चेंज झाला आहे, याच्यात अजून आपण कोणतेही मसाले घातले नाही आहेत। तर कांदासुद्धा व्यवस्थित असंच फ्राय करून घ्यायचं आहे। आता या स्टेजवर इथे तुम्ही पाहू शकता आपला जो चिकन आहे ना मॅरिनेशन करून ठेवलं होतं, हा संपूर्ण चिकन घालायचं आहे। एक अर्धा तास आहे ना त्याला व्यवस्थित असं मॅरिनेशन करून घेतलं होतं, मॅरिनेशन झाला आहे। आता दही वगैरे तेल वगैरे घातल्यामुळे ना जो फ्लेवर आहे ना हळद आणि गरम मसाल्याचा तो आतपर्यंत चिकनच्या उतरतो, आणि चिकन आहे ना खूप छान असा ज्युसी बनतो होतो।
त्यासाठी ना याची काळजी घ्या. तर चला आता एकजीव करतो आणि एक आहे ना 10 मिनटं व्यवस्थित कांद्यासोबत याला भाजून घेतो. आता तुम्हाला याच्यात काहीच घालायचं नाही आहे. दही आहे ना पाणी रिलीज करेल आणि वाफेवर स्टीमवर ना हा चिकन व्यवस्थित शिजेल. तर सुरुवातीचे जे 10 मिनटं आहेत ना याच्यात काहीच करायचं नाही आहे, असंच याला छान असं भाजायचं आहे तेलात. तर चला याला व्यवस्थित भाजून घेतो आणि याच्यात पाणी वगैरे थोडं घालून तो पाणी घालतो. जास्त पाणी काय घालायचं नाही कारण आपण चिकन मसाला बनवतोय. त्यासाठी तुम्हाला जर भातासोबत ग्रेव्ही करायची असेल तर तुमच्या गरजेनुसार पाणी घाला. तर चला हे सर्व भाजून घेतो एक 10 ते 15 मिनटं आणि पुन्हा जे काय मसाले घालायचे ते घालून आजची छोटीशी डिश रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करतो. तर ऑलमोस्ट एक 10 ते 15 मिनटं झाली आहेत. आपला जो चिकन होता ना त्याला आपण वाफेवर स्टीमवर ना शिजण्यासाठी ठेवलं होतं. तर चला पातेल्यावरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन. तर पाहू शकता मित्रांनो रोगन तेल वगैरे व्यवस्थित वर आला आहे. याचा अर्थ आपला जो चिकन आहे ना तो छानरित्या शिजला गेला आहे. कांद्यासोबत तेलामध्ये व्यवस्थित असा फ्राय झाला आहे. आता तुम्ही सुद्धा आहे ना स्टेप बाय स्टेप या प्रकारे करा. खरंच सांगतो खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे, रेसिपी आहे. आता या स्टेजवर आहे ना मित्रांनो 2 चम्मच ना धणे पावडर घालायचं आहे. चम्मच छोटे आहेत माझ्याकडे, मी रेग्युलरली नेहमी सांगतो तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला आणि पुन्हा एकजीव करायचं आहे. आता जे काय तिखटपणा असेल ना तो बॅलेन्सिंग होईल. धणे हे थंड असतात, पोटासाठी खूप छान गुणकारी आहेत, औषधी आहेत. हे जे गरम मसाले आहेत ना भले ते गरम असतील पण शरीरासाठी खूप छान आहेत. आता हा चिकन आहे ना आपण थोडा स्पायसीच करणार आहोत कारण चिकन, मटण, मच्छी, अंडे हे थोडे स्पायसीच छान लागतात त्यासाठी. तर धणे पावडर वगैरे घातले आहे. आता पुन्हा आहे ना धणे पावडरला शिजवूया. त्याचबरोबर इथे पाहू शकता जी दही होती ना ही दहीसुद्धा घालूया. आता दहीसुद्धा आहे ना शरीरासाठी खूप गुणकारी आहे, थंड असते आणि गरम पदार्थ ज्यावेळेस खातो त्यावेळेस ही दही आहे ना खूप छान असा या चिकन मटणमध्ये काम करतो. त्यासाठी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दही घाला. याच्याने ग्रेव्हीसुद्धा छान थिक होते आणि मसालासुद्धा लटपट बनतो. जर तुम्हाला दही आवडत नसेल तर तुम्ही टॉमॅटोची पेस्ट किंवा टॉमॅटो प्युरीसुद्धा घालू शकता, टॉमॅटो केचप. पण आपण दही फ्रेश पदार्थ घालतो जेव्हा आपण काय रेसिपी बनवतो त्याच्यात आणि व्यवस्थित असं बनवून घेतो. तर मित्रांनो इथपर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर पुन्हा सांगतोय माझ्या यूट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बाजूची जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करा जेणेकरून नोटिफिकेशन ऑन होईल आणि ऑलवर सिलेक्ट करा. जेव्हा पण काय मी व्हिडिओ रेसिपी बनवेन त्या सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता मसाले वगैरे आपण धणा पावडर आणि दही घातली आहे. पुन्हा आहे ना 10 मिनटं व्यवस्थित स्टीमवर शिजवून घ्यायचं आहे. तरी पुन्हा एकदा पाहून घ्या तुम्ही आपला चिकन आहे ना तो सुद्धा मस्त कडक झाला आहे. मला एक पीस दाखवतो. इथे पाहू शकता चिकनसुद्धा मस्त ज्युसी कडक असा झाला आहे. जो काय पाणी वगैरे होता तो संपूर्ण निघून गेला आहे. आता इथपर्यंत संपूर्ण माहिती समजली असेल. आता शेवटचा इन्ग्रेडियंट इथे पाहू शकता जो आपण मसाला बनवला आहे गरम मसाला हा घालायचा आहे. फ्रेश कोथिंबीर आणि मिरची घालायची आहे. हे आपण पुन्हा 10 मिनिटानंतर घालणार आहोत. तुम्हीसुद्धा स्टेप बाय स्टेप ह्या प्रकारे बनवा. खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे. अवश्य तुम्हाला आवडेल आणि आवडल्यास काय करा एक लाईक करा आणि कमेंटद्वारे छान छान अशा प्रतिक्रिया द्या आणि ह्या रेसिपी तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत शेअर करा. तर चला पुन्हा झाकण ठेवतो. एक 10 मिनटं शिजवतो आणि 10 मिनिटानंतर कोणते कोणते 3 मुख्य इन्ग्रेडियंट घालायचे आहेत हे घालून आजची रेसिपी ओके करतो आणि छोटासा रिव्ह्यू देतो. पुन्हा 10 मिनटं झाली आहेत. पुन्हा पातेल्यावरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन. तर पाहू शकता मित्रांनो आपला जो चिकन आहे ना मस्त असा शिजला गेला आहे. जो कांदा टोमॅटो होता तो सुद्धा व्यवस्थित असा शिजला गेला आहे. त्याचबरोबर जी हाडं आहेत ना बॉन्ड मांस सेपरेट झाला आहे ते पाहू शकता. याचा अर्थ आपला चिकन व्यवस्थित शिजला गेला आहे. आता जे मुख्य 3 इन्ग्रेडियंट आहेत ना ते घालूया. तर सर्वात अगोदर आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण अगोदर 1 चम्मच घातलं होतं, आता मी 1च चम्मच घालतोय. त्यानंतर इथे पाहू शकता जो आपला गरम मसाला वाटला होता ना फ्रेश हा 1.5 चम्मच घालायचा आहे.
त्याचबरोबर येथे पाहू शकता 3 ते 4 हिरव्या मिरच्या आहेत, बारीक मधनं त्यांना कट केले आहेत, हे घालायचं आहे. याच्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते. त्याच्यात घालूया फ्रेश कसुरी मेथी, ही सुद्धा अवश्य घाला. आणि सर्वात शेवटी इथे कोथिंबीर आहे, ही घालूया. तर पुन्हा आहे ना, एक 10 मिनटं हे संपूर्ण इन्ग्रेडियंट असेच वाफेवर शिजवायचे आहेत. जी मिरची घातली आहे ना, ती सुद्धा मऊ मुलायम होईल. त्यानंतर जे मसाले घातले आहेत ना सर्वात शेवटी, त्याचासुद्धा सुगंध आणि जो फ्लेवर आहे ना त्या चिकनमध्ये छान असा मुरेल. आणि कोथिंबीर कसुरी मेथीने खूप छान सुंदर अशी ही टेस्ट येते, चव येईल. तर ऑलमोस्ट संपूर्ण इन्ग्रेडियंट रेडी झाले आहेत घालून. आता पुन्हा मी वाफेवर झाकण देऊन ठेवतो, एक 10 मिनटं शिजवतो आणि फायनली काय रिव्ह्यू आहे छोटासा तो तुमच्यापर्यंत शेअर करतो. तर अवश्य मित्रांनो, तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे ही डिश बनवा, चिकन मसाला, आणि आनंद घ्या. खूप छान स्वादिष्ट आहे. पुन्हा सांगतोय, मी ऑलरेडी या डिश बनवत राहतो आणि त्यानंतर जर आवडलीच तर तुमच्यापर्यंत मी शेअर करत राहतो. तर चला, मसाले वगैरे घातले आहेत, पुन्हा एक 10 मिनटं शिजवतो आणि फायनल जो काय रिव्ह्यू आहे, कसं काय चिकन झालं आहे, मसाला कसा झाला आहे, हे तुमच्यापर्यंत शेअर करतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, आजची आपली छोटीशी डिश रेसिपी रेडी झाली आहे. जो आपण चिकन मसाला बनवला आहे तो रेडी झाला आहे, सर्व केला आहे. तुम्ही इथे पाहू शकता, रोगन सर्वात अगोदर म्हणजे तेल, छान अशी तरी आली आहे. त्याचबरोबर जो मसाला आहे ना, इथे पाहून घ्या, कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट घालून जो मसाला बनवला होता तो सुद्धा व्यवस्थित असा शिजवला आहे. याच्यात आपण गरम मसाला, हळद, धणे पावडर आणि जो अख्खे गरम मसाले वाटले होते हेच घातले आहेत. लाल मसाला, मिरची पावडर घातली नाही. त्याचबरोबर अद्रक, लसूण, मिरचीची पेस्टसुद्धा घातली आहे. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल कशा प्रकारे काय केलं ते. तुम्ही सुद्धा आहे ना ह्याच प्रकारे करा. खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे. तर चला, सर्वात अगोदर आहे ना थोडासा मसाला इथे पाहून घ्या. तुम्ही मसाला ट्राय करूया, टेस्ट करूया. खूप सुंदर असा मसाला दिसतोय. तर एक बाईट मसाल्याची घेऊया. खूप सुंदर छान असा मसाला सुद्धा भाजला गेला आहे. कांदा, टोमॅटो सुद्धा मस्त असा व्यवस्थित भाजला आहे. त्याचबरोबर जी दही घातली आहे त्याचा सुद्धा एक छान असा फ्लेवर, स्वाद आहे. इथे पीसेस पाहू शकता, व्यवस्थित असा चिकन सुद्धा शिजला आहे. फ्रेश आहे, एकदम मस्त असा शिजला गेला आहे. तर चला, थोडा चिकन, त्याचबरोबर थोडीशी ग्रेव्ही, इथे पाहून घ्या तुम्ही, चिकन आणि थोडी ग्रेव्ही घेतली आहे, ही ट्राय करूया. खूप छान व्यवस्थित चिकन सुद्धा शिजला गेला आहे, कच्चं वगैरे नाही आहे. आपण आहे ना मॅरिनेशन केल्यामुळे एकदम ज्युसी झाला आहे. जे मसाल्यांचा फ्लेवर आहे ना तो चिकनमध्ये उतरला आहे. तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे बनवा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा. नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो.